नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी पेपर 2 मधील बुद्धिमत्ता विषयाचे काही प्रश्न सोडवून घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बुद्धिमत्ता विषयाचे काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या प्रश्नांकडे। पहिला प्रश्न आहे, गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून निवडा। आता इथं 24 आणि 20 वरून 16 कसे आले ते आपल्याला शोधावं लागेल। तसंच इथं 26 आणि 21 वरून 25 कसे आले, 29 आणि 17 वरून 9 कसे आले ते आपल्याला अगोदर शोधावं लागेल। इथं आपण संख्येतील अंकांची बेरीज करू। 24 मध्ये 2 अधिक 4 बेरीज येते 6, तसंच 2 अधिक 0 ची बेरीज येते 2 आणि या 6 मधून 2 वजा करायचे। 6 वजा 2 वजा बाकी आली 4 आणि या 4 चा वर्ग 16। मग आता हीच ट्रिक इथे लागू पडते का आपण पाहूया। 2 अधिक 6 यांची बेरीज येते 8 आणि 2 अधिक 1 बेरीज येते 3 आणि या 8 मधून 3 गेल्यावर 5 राहतात आणि 5 चा वर्ग 25 मधली संख्या आली। आता इथं पाहूया, 2 अधिक 9 बेरीज येते 11 आणि 1 अधिक 7 बेरीज आली 8 आणि 11 मधून 8 गेल्यावर किती राहतात तर 3 राहतात आणि या 3 चा वर्ग 9। म्हणजे इथं बाजूच्या ज्या संख्या दिल्यात त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या पुन्हा त्या जी बेरीज आली आहे त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि त्याचा वर्ग केला असता आपल्याला मधली संख्या मिळते। मग आता आपल्याला असाच ऑप्शन शोधून काढायचा आहे, अशाच संख्यांचा गट इथून शोधून काढायचा आहे। आपण ऑप्शन नंबर 2 घेऊया। 2 अधिक 7 यांची बेरीज आहे 9 आणि 1 अधिक 1 यांची बेरीज आहे 2 आणि आता यांची वजाबाकी करायची। 9 वजा 2 वजाबाकी आली 7 आणि 7 चा वर्ग 49 मध्ये आहे। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। पुढचा क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31 आणि 3 गुणिले 4 बरोबर 73 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 4 गुणिले 5 बरोबर किती। आता आपल्याला अगोदर या 2 गुणिले 3 बरोबर 31 हे कसं आलं ते शोधावं लागेल। 2 गुणिले 3 बरोबर 31 तर बेत्रिक 6 येतं, पण इथं आपलं उत्तर 31 आलं पाहिजे। मग इथं काय करावं लागन तर इथं 2 चा वर्ग करायचा आणि 3 चा घन करायचा। 2 चा वर्ग आहे 4 आणि 3 चा घन आहे 27 आणि यांची करायची बेरीज। 4 अधिक 27 बेरीज आली 31। मग आता ही ट्रिक इथं पण फॉलो होते का ते आपण पाहूया। 3 गुणिले 4 बरोबर 73। मग इथं आपण अगोदर पहिल्या संख्येचा वर्ग केलाय आणि दुसऱ्या संख्येचा घन केलाय। मग इथं सुद्धा तसंच करू। 3 चा वर्ग आणि 4 चा घन। 3 चा वर्ग आहे 9 आणि 4 चा घन आहे 64। यासाठी आपले वर्ग घन पाठ पाहिजे। 9 अधिक 64, 9 अधिक 4 13, 13 चे 3 हातचा आला 1 आणि 6 अधिक 1 7 म्हणजे 73 आलं। म्हणजे ही ट्रिक इथं लागू पडते। मग तसंच आता आपल्याला 4 गुणिले 5 बरोबर किती ते काढायचंय। 4 गुणिले 5 पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आणि दुसऱ्या संख्येचा घन करायचा आणि त्यांची बेरीज करायची। 4 चा वर्ग आहे 16 आणि 5 चा घन आहे 125। आता यांची करायची बेरीज। 125 अधिक 16, 6 अधिक 5 11, 11 चा 1 हातचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4 आणि इथं 1 म्हणजे इथं आपलं उत्तर काय आलं तर 141 आलं। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 27 23 33 38 45 90 91
या संख्या मालिकेतील किती संख्यांना 3 ने निशेष भाग जाईल? यासाठी आपली 3 ची कसोटी पाठ पाहिजे. 3 ची कसोटी अशी आहे की जेव्हा संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता इथं आपण प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करूया. 27 मध्ये बेरीज येते 2 + 7 9. इथं बेरीज येते 9. इथं 2 + 3 बेरीज आली 5. 3 + 3 6. 3 + 8 11. 4 + 5 9. 9 + 0 9. 9 + 1 10. बघा, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता इथं 9 ला 3 ने निशेष भाग जातो. 6 ला पण 3 ने निशेष भाग जातो. या 9 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 1 2 3 4. 4 आहेत. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानेश्वर, हृदय, कृष्ण, पर्वत, पलंग, ऑगस्ट, श्रेणी हे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला काय विचारलंय तर या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत? यासाठी आपल्याला जोडाक्षरे कशी ओळखायची हे माहिती पाहिजे. आता इथं पाहूया, ज्ञानेश्वरांमध्ये हा ज्ञ जो आहे हे जोडाक्षर आहे. इथं शला व जोडलाय हे एक जोडाक्षर आहे. ह्या हृदयमध्ये रू हे जोडाक्षर नसतं त्यामुळं हे जोडाक्षर येणार नाही. क्रू मध्ये सुद्धा रूचा उच्चार होतो. रू हे जोडाक्षर नाही त्यामुळे हा क्रू सुद्धा जोडाक्षर नाही. इथं शला न जोडलंय हे जोडाक्षर आहे. इथं व वर रफार, पर्वतमध्ये हे जोडाक्षर आहे कारण रफारयुक्त अक्षरे ही जोडाक्षरे असतात म्हणून हे देखील जोडाक्षर आहे. आणि इथं स ला ट जोडलाय हे देखील जोडाक्षर आहे. तर किती जोडाक्षरे आहेत? 1 2 3 4 5 आणि स्र. इथं एक शब्द राहिला होता स्र, हे देखील जोडाक्षर आहे. म्हणजे इथं किती जोडाक्षरे आहेत तर 6 जोडाक्षरे आहेत. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटात न बसणारे पद ओळखा. इथं 4 संख्या दिल्यात आणि या संख्यांपैकी कोणती संख्या गटात बसत नाही? आता या संख्यांचं जर निरीक्षण केलं आणि आपल्याला जर त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे जर माहिती असलं, त्या संख्या जर पाठ असल्या त्रिकोणी संख्या 100 पर्यंतच्या, तर या प्रश्नाचं उत्तर अगदी इझिली देता येईल. इथं या 55 91 आणि 45 या संख्या त्रिकोणी संख्या आहेत आणि 57 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही म्हणून इथं वेगळी संख्या कोणती आहे तर 57. आता ही 55 ही 10व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. 55 ही 10व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. मग 10 गुणिले 11 या 2 क्रमवार संख्या आणि त्यांची निमपट करायची. बे 1 बे, बे 5 10 आणि 11 5 55. ही आहे 10वी त्रिकोणी संख्या. आता 91 पाहू. 91 ही 13वी त्रिकोणी संख्या आहे. 13 गुणिले 14 भागिले 2. बे 7 14 आणि 13 7 91. आणि 45 ही 9व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. 9 गुणिले 10. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या असते म्हणून इथं 9 गुणिले 10 भागिले 2 केलं. बे 5 10 आणि 9 5 45. बघा, या त्रिकोणी संख्या आहेत आणि 57 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 57. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, इथं संख्या मालिका दिलेली आहे आणि इथं कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आपण अगोदर फरक काढून पाहू. 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे. 10 आणि 14 मध्ये 4चा फरक आहे. इथं 2 4 4 म्हणजे फरक काही सारखा येत नाहीये.
त्यामुळे आपल्याला थोडीशी वेगळी ट्रिक लावावं लागेल इथं. थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करूया. 4ची निमपट करायची, 4ची निमपट येते 2. 6ची निमपट करायची, 6ची निमपट आहे 3. 10ची निमपट करायची, 10ची निमपट आहे 5. 14ची निमपट आहे 7. 26ची निमपट आहे 13 आणि 34ची निमपट आहे 17. आता या संख्यांकडे जर पाहिलं तर या संख्या मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 13 आणि 17. इथं कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. या क्रमवार मूळ संख्या आहेत. मग 7च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे तर 11 आहे. मग 11 ही कोणत्या संख्येची निमपट आहे, म्हणजे आपल्याला इथं 11ची दुप्पट करावी लागन. 11 दुने 22. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 22. आणि 22ची निमपट आहे 11. आणि इथं प्रत्येक संख्येची निमपट या मूळ संख्या आहेत. म्हणून इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 22, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 126, 102, 80, 60, प्रश्नचिन्ह आणि 26. तर इथं कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आपण इथे संख्यांमधील फरक काढून पाहूया. 126 वजा 102, 6तून 2 गेले 4, 2 मधून 0 गेले 2 आणि 1 मधून 1 गेला 0. इथं 24चा फरक आहे. आता इथं पाहूया कितीचा फरक आहे. 102 वजा 80, 2 मधून 0 गेले 2 आणि 10तून 8 गेले 2. इथं 22चा फरक आहे. आता पुढं पाहूया. 80 आणि 60 मध्ये 20चा फरक आहे. हे बघा, इथं 24चा फरक आहे, इथं 22चा फरक आहे आणि इथं 20चा फरक आहे. म्हणजे संख्यांमध्ये काहीतरी क्रम दिसतो. इथं संख्या 2-2च्या फरकाने कमी कमी होत जातात. मग 20 मधून 2 गेले 18, म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये 18चा फरक असेल. 60 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येमध्ये 18चा फरक असेल. मग आपण 60 मधून 18 वजा करू. 60 वजा 18, 10तून 8 गेले 2 आणि 5 मधून 1 गेला 4. म्हणजे इथं कोणती संख्या येईल तर 42 ही संख्या येईल. आता आपण इथं पाहू, इथं फरक 16चा आहे का. 42 मधून 16 गेल्यावर 26 येतात का ते पण आपण चेक करू. इथं बघा फरक 2-2 ने कमी होत गेलाय. इथं फरक 18 आहे म्हटल्यावर 18तून 2 गेले 16, म्हणजे 42 वजा 16 उत्तर 26 येतं का चेक करूया. 42 वजा 16, 12तून 6 गेले 6 आणि 3 मधून 1 गेला 2, फरक आला 26. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 42, ऑप्शन नंबर 3. आता लास्ट क्वेश्चन आहे, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे. आपण अगोदर चौकोनांची संख्या काढू आणि नंतर त्रिकोणांची संख्या काढू. चौकोन म्हणजे काय अगोदर समजून घेऊ. 4 बाजूंनी तयार होणारी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन होय. चौकोन असाही असू शकतो किंवा असाही असू शकतो. 4 बाजू कशाही असल्या तरी सुद्धा त्या बाजूंपासून तयार होणारी आकृती ही चौकोन असते. आता इथं किती चौकोन आहेत ते आपण काउंट करू. त्यासाठी इथं आपण प्रत्येक भागाला नंबर देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6. आता 1 अंकापासून किती चौकोन तयार होतात ते पाहूया. इथं बघा 3 या अंकापासून एक चौकोन तयार झालाय. ह्या 1, 2, 3 आणि 4 बाजू आहेत. या 3 या अंकापासून एक चौकोन तयार झालाय आणि 4 या अंकापासून सुद्धा एक चौकोन तयार झालाय. आणि हा मोठा एक चौकोन. आता 2-2 अंकांपासून तयार होणारे चौकोन काउंट करू. 1 आणि 2 पासून हा चौकोन तयार होतोय छोटा. या मधल्या रेषेचा विचार नाही करायचा, ती मध्ये आहे. 1 आणि 2 पासून एक चौकोन तयार होतोय. 1 अधिक 2, 2 आणि 3 पासून पण एक चौकोन तयार होतोय. 3 आणि 4 पासून होतोय का बघा. 1, 2, 3, 4 आणि 5 बाजू येतात, म्हणजे इथं नाही होत. 4 आणि 5 पासून एक चौकोन तयार होतोय. 6 आणि 5 पासून सुद्धा इथं छोटा चौकोन तयार होतोय.
आता 3-3 अंकांपासून किती चौकोन तयार होतात ते आपण काउंट करू. इथं 1 2 3 पासून हा आडवा चौकोन तयार होतोय, आयताकृती. 1 + 2 + 3 आणि ह्या 4 5 आणि 6 पासून सुद्धा एक चौकोन तयार होतो. आता बघा 2 3 आणि 4 पासून सुद्धा एक चौकोन तयार होतोय. ही एक बाजू, दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. 2 3 4 पासून एक चौकोन तयार होतो आणि 3 4 5 पासून सुद्धा चौकोन तयार होतोय. हे बघा हा 3 4 5. आता आपण हे चौकोन काउंट करूया. हा मोठा एक चौकोन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे चौकोन किती तयार होतात तर 11 तयार होतात. आता त्रिकोण किती तयार होतात ते पाहूया. त्रिकोण एवढे, पुन्हा आपण याला नंबर देऊया 1 2 3 4. बघा या एक एक अंकापासून 4 त्रिकोण तयार होतात. 2 अंकापासून त्रिकोण तयार होतात का? 2 आणि 3 पासून एक त्रिकोण तयार होतोय. 2 + 3 पासून हा एक त्रिकोण तयार होतोय. 1 2 3 पासून एक हा त्रिकोण तयार होतोय, काटकोन त्रिकोण. 1 2 3 पासून होतो. तसाच 2 3 आणि 4 पासून सुद्धा हा काटकोन त्रिकोण तयार होतोय. आता किती झाले त्रिकोण? हे 4 5 6 7. म्हणजे त्रिकोणांची संख्या किती आहे? 7. आणि आपल्याला काय विचारलंय? चौकोनांची संख्या त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. मग 11तून 7 गेले 4 राहतात. म्हणजे चौकोनांची संख्या ही त्रिकोणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर 4 ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप पेपर 2 मधील बुद्धिमत्ता विषयाचे काही प्रश्न स्पष्टीकरणासह सोडून घेतले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.